तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीमध्ये आता वळतोय मॅच क्रमांक 1. दुसऱ्या फेरीमध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा विरुद्ध आपण पाहतोय जीवदानी वालीव. टॉस जिंकल्यानंतर फील्ड डिसाइड केलं. पहिला बॉल आपण पाहिला निलेश सांबरेसाठी. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे तिथे आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवली आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलं निलेश सांबरे सारखा खेळाडू ज्याने विध्वंसक खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 0 न फोडता परतीचा प्रवास करतो आणि पहिलाच मोठा झटका जीवदानी वालीव टीमला या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर महेशने दिलाय. धन्यवाद डीजे. ज्या परीने म्हटलं जातंय ना, या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे आपल्याला भरावे लागतात. मेहनत मात्र आता करावी लागणार आहे या मॅच साठी, कारण की एका बाजूने रन मशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या खेळाडू मिस्टर निलेश सांबरे ज्याने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः पहिल्या षटकापासून विध्वंसक रूप धारण केलं होतं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं चांगल्या संघाच्या समोर पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास केल्यानंतर अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलेले खेळाडू आपण पाहिले तर वसंत असतील आणि त्यांना साथ मात्र नक्कीच देताना पाहायला मिळतील. संदीप तर्रार चेंडू पाहायला गतीचा महारथी म्हणून त्याची ओळख मिस्टर महेश भोईर नावाचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर आग ओकत असताना पाहायला मिळतोय. ताबडतोब अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अक्षरशः या गोलंदाजाच्या समोर पहिल्या 2 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा मात्र आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण करता आला नाहीये. इथे आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सुद्धा आपण पाहिलं तर अपुऱ्या महिन्याने खेळला होता तो फटका, आणि तो फटका फसला गेला लॉंगॉनच्या दिशेनं आणि या षटकामध्ये हा दुसरा मोठा झटका जीवदानी वालीव टीमला दिला जातोय. थँक्यू डीसी. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर 0 या धाव संख्येवर 2 विकेट गमावलेत जीवदानी वालीव टीमनं, आणि त्यामध्ये वसंत आणि निलेश हे 2 आघाडीचे खेळाडू जे आपल्याला नेहमीच नजरेसमोर येत असतात. नजरेसमोर येऊन चांगली क्रिकेट ते खेळत असतात, परंतु त्याही दोन्ही खेळाडूंना परतीचा प्रवास करावा लागलाय. त्याचं कारण म्हणजेच महेशची ही भेदक गोलंदाजी, आणि या भेदक गोलंदाजीच्या समोर आपण पाहिलं तर कोणत्याही मात्र प्रयत्न ह्या दोन्ही खेळाडूंचा मात्र फसला गेला, आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं अजून सुद्धा धाव फळकाला मात्र आपण पाहिलं अकाउंट आहे ते खोलण्यापासून वंचित राहिलंय. पुन्हा एकदा चान्स मिळू शकतो. हवेत आहे खेळाडू आलेत आणि तिसरी विकेट. क्या बात आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केलेत महेशने, आणि तिथेच आपण पाहिलं तर वर्चस्व या षटकामध्ये अष्टभुजा लहूपाडा टीमचं. एकही धाव नाहीये आणि 3 गडी मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने मात्र गेलेत. इथे अडचण निर्माण झालाय, संकट निर्माण झालाय, परंतु संकटाच्या काळात नेहमीच नक्की स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की आम्ही अजून हरलेलो नाहीयेत. कारण की इथे आपण पाहिलं सध्या तरी पहिलं षटक आहे, 3 विकेट गमावलेत, परंतु पलटवार करताना पाहायला मिळतील जीवदानी वालीव टीमचे खेळाडू. आता मात्र सगळ्या नजरा असतील त्या म्हणजेच अशोक वर, ज्याने मागच्या मॅच मध्ये 21 धावांची एक जबरदस्त खेळी ज्याने केली होती आणि महत्वपूर्ण गरजेयुक्त अशी पारी ज्याने बिल्डअप केली होती, आणि तशा पारीची आता गरज या मॅच मध्ये नितांत आहे.
हा फटका आपण पाहिला तर जो खेळला जातोय लॉंगांच्या दिशेने आडव्या बॅटच्या साहाय्याने चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. एक धाव मात्र घेतली गेली आणि टीमचं टोटल अकाउंट मात्र 1 या अंकाने मात्र ओपन केलं जात आहे. चेंडू फेकून झालेत 5 धाव आहे. 1 विकेट गमावले. 3 शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. एक सक्सेसफुल विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहिलं तर महेश भोईर हा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे आणि त्या फुलटॉसला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहेत समीर आणि समीरच्या हातामध्ये जेल कलेक्ट केला जातोय. आणि इथेच आपण पाहिलं तर अक्षरशः मात्र इथे जी ओपनिंगचे 4 खेळाडू मात्र आपण पाहिले तर 4 खेळाडू बाद केले गेलेत आणि जीवदानी वालीव टीम आपण पाहिली आहे तर पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये हे अडचणीमध्ये आले. षटक संपन्न झालं. 1 धाव 4 बाद अशी स्थिती पाहायला मिळते वालीव टीमची. थँक्यू डीजे. हे 4 विकेट आपण पाहतोय महेशने कशा प्रकारे मिळवली आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिली विकेट पाहिली आहे पण त्यानंतर दुसरी विकेट आपण पाहिली आहे जी वसंतची पाहायला मिळाली. डेफिनेटली आपण पाहिलं तरी 4 विकेट आणि कशा प्रकारे टिपल्या गेल्या. दुसरं षटक आता मात्र सोपवलं जाईल समीरच्या हातामध्ये आणि कुठेतरी पहिल्या षटकामध्ये भरपूर नाजूक स्थिती पाहायला मिळाली परंतु 2 षटकामध्ये इथून कमबॅक करण्यावर लागणार आहे समीर दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. हा पुल मात्र सक्सेसफुल आणि चेंडू झाला बॉडी लाईनच्या बाहेर. गोल. 7 धावांचा फटका. षटकार. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त असा फटका आणि गरज होती या फटक्याची. आता मात्र थोडंसं नियंत्रण चुकलं गेलंय. गोलंदाजाचा चेंडू मात्र क्रीजच्या बाहेर पिचिंग झाला आणि तेच प्रमुख कारण होतं. पंचांनी नो बॉलचा इशारा मात्र इथे आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि आता इथे आपण पाहिलं तर एक मोठा फटका खेळण्याची संधी. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट तडका देऊन जातो. पाहूया. हो इथे पाहावं लागणार आहे. बाउन्स आहे. अतिरिक्त बाउन्स आहे. व्हाईट बॉलची नोंद केली जाते. फ्रीट कंटिन्यू असेल. 1 बाउन्सची चेतावणी दिली जाते. फ्रीटचा चेंडू कंटिन्यू असणार आहे. संधी अजून सुद्धा आहे. संधीचं सोनं केलं जाईल की संधी माती केली जाते. काय घडतंय पाहूया. हा फ्रीटचा चेंडू आणि चांगला खेळाडू स्ट्राईक एंडकडे अशोक ज्याने एक षटकार ठोकलाय सुद्धा आणि त्याच्याकडे आता मात्र पूर्णपणे लायसन आहे. कुठेही तो फटका खेळू शकतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर आपल्या टीमचं मात्र आपण पाहिलं भवितव्य आता मात्र त्याच्या हातात आहे कारण की पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तहसमहस केली होती महेशनं. फ्रीटचा चेंडू आहे ना. जास्त नुकसान होण्याची शक्यता नाहीये कारण की कॅच पकडला तरी तितका जास्त फायदा होणार नाहीये. इथे आपण पाहू शकतो की फ्रीटचा चेंडू होता आणि त्याच कारणामुळे कॅच मात्र पकडला गेला होता परंतु मात्र 1 धाव जरूर मिळेल. इथून धावफलक 10च्या घरामध्ये येताना पाहायला मिळते. 4 चेंडू असतील. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या ना तर मी तर म्हणेन की कमबॅक कारण की या 4 चेंडू मध्ये जरी 7 ते 8 धावा येतात तर दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक मांडला जाईल वाईल्ड टीमचा. हो तेच तर चेंडू मात्र आपण पाहिलं चंद्रकांत आणि या वेळेला चंद्रकांतला काहीतरी चमत्कार करावा लागेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वालीव टीम पूर्णपणे अडचणीमध्ये आले. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की संकटामध्ये सापडलेली टीम आहे त्याला वाचवण्यासाठी तारणहार म्हणून खेळाडू बनावं लागेल एखाद्या खेळाडूला. फुलटॉस आहे त्याला कन्वर्ट केलं जात आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे तिथे थोडीशी मिसफिट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतो डेफिनेटली. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार कारण की इथे अशोक आता रिस्क घेणार नाहीयेत परंतु एका बाजूने मित्रमंडळ पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. ज्या परिणाम म्हटलं जातंय ना कोणी साथ दिली नाही तर रडत बसायचं नसतं तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व निर्माण करण्याच्या अनुषंगाने यावेळेला मात्र फटका चांगला आहे. टायमिंग आहे. कमाल. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पार. मात्र अप्रतिम एफर्ट्स
अप्रतिम रिले कॅच मात्र पाहायला मिळालाय, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहतोय की अंपायर सुद्धा मात्र खात्री करून घेत आहेत आणि इथे रेफर केले आपण बघितलं तर थर्ड अंपायरला या कॅच साठी. येस आणि इथे डिसिजन इज आउट, कारण की टेक्नॉलॉजीचा वापर आपण करून घेतोय आणि आपल्याकडे जी संधी आहे कोणत्याही खेळाडूवर आपण पाहिला तरी इथे अन्याय होणार नाहीये आणि नक्कीच याची सुद्धा खात्री घेतली जाते. आणि आपण पाहिला तर फलंदाज बाद आहे, धावफलकावर आहेत 12 धावा. 5वा गडी गमावलाय. चंद्रकांत त्याचा फटका अतिशय चांगला होता, परंतु त्या फटक्यामध्ये उंची जास्त होती, लांबी तितकी मिळाली नाहीये. आणि महेश भोईर असतील त्यांच्या सोबतीनं निमेश असतील, एक अतिशय जबरदस्त रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्या टीमसाठी हे एफर्ट्स मात्र दिलं गेलंय. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीमच्या माध्यमातून अजित वाली टीम आता थोडंसं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 विकेट गमावल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी थोडंसं कमबॅक केलं गेलं होतं, परंतु एक मोठा झटका पुन्हा एकदा लागलाय. आता आले तर प्रकाश, चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरून गॅपमध्ये वेगाने फाटला केला जातो चेंडूचा. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या जवळ, खेळाडू आहे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत, तत्पूर्वी मिळतील धावा 2 आणि या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर वाळवंटामध्ये उंट कसा थेंब थेंब पाण्यासाठी मात्र इकडे तिकडे भटकत असतो आणि तशाच प्रकारच्या आता मात्र या धावांच्या शोधात मात्र वाली टीमला शोधावं लागणार आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. आता शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये मिनिमम 10 धावा आल्या तर एक फाईट बॅक टोटल बनू शकतोय, मात्र त्या धावा करण्याचा प्रयत्न केला जातोय का, काय घडतं मॅच मध्ये पाहणार आहोत आपण. कुठे जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच एकविरा चषक. घेऊ डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. आता शेवटच्या षटकामध्ये येतात गोलंदाजी मार्कवर स्पिन का किंग म्हणून ओळख विशाल तापड आपण बघितलं ॲज अ कॅप्टन, फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक अशी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. आणि पहिला चेंडू आपण बघितलं तर लेग ब्रेक पद्धतीने मात्र जरूर इथे फेकला घेतला होता, परंतु जिथेच आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अशोक मात्र आपण पाहिलं सुरुवात केली होती परंतु थांबले. तत्पूर्वी प्रकाश निघाले होते परंतु त्यांना परत होताना मात्र भरपूर उशीर झाला आणि थांबला, तिथेच संपला आणि खेळ मात्र समाप्त झाला. आणि आणखीन एक महत्वपूर्ण धक्का वाली टीमला मैदानाच्या आतमध्ये. Rohit in the mix. इथे मात्र आता नवीन खेळाडू दाखल झालेत. नितीन अशोक आहे ते नॉन स्ट्रायकेनकडे आणि अशोक यांना जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्या टीमसाठी. लेग ब्रेक पाहिला, चेंडूला बॅकफुटला वेट केलाय, लॉंगॉनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, मात्र धावमार एकच मिळणार आहे.
एकच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळत नाहीये. विशालच्या गोलंदाजीच्या समोर आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी फलंदाज जास्त बागफुटला खेळण्याचा प्रयत्न करते, कारण की फिरकी आहेत आणि त्यांची फिरकी ओळखलं तितकं सोपं जाणार नाहीये. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि कॅच आहे तिथे, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या अशोक नावाच्या खेळाडूकडून, मात्र त्याही अपेक्षा मात्र आता भंग केल्या जातात आणि 7वा धक्का ऐजवदानी वालीव टीमला सध्या तरी हा बसताना पाहायला मिळतोय. काळजाचं पाणी पाणी करते आपोरही आता फुटवावी गावरान बोगे त्याळ बोगे माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या पिठामध्ये पडत ग बाई तुझ्या करता झाला मन तुझ्याच पायी आता मला लागली या लग्नाची आई आई आता बोलू नको लग्न माझ्या राणी होशील का या पटाची सोबर घरवाली. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रुपेश. ज्याप्रमाणे आपण ही परिस्थिती आपण पाहिली आहे ना वालीव टीमची, सहजासहज पाहायला मिळत नाही आहे, परंतु ती केली आहे आणि ती केली आहे कोणी तर गोलंदाज असतील अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीमचे आणि अतिशय चांगली गोलंदाजी. पुढे येऊन स्टेपावरून घेऊन खेळलेला फटका पाहायला मिळतो काऊकांडच्या दिशेने समीर महेश आहेत तिथे चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी धाव मात्र मिळेल. धावफलक आपण पाहिलं 17च्या घरामध्ये पोहोचलं गेलं. एकंदरीत षटक तिसऱ्या षटकामध्ये चेंडू फेकून झाला 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल या षटकामध्ये. चांगला फटका आहे, स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट आहे, फिल्डर आहेत परंतु झाली चुकी आणि नक्कीच या 4 धावा दिलासा देणाऱ्या 4 धावा असतील, कारण की याच धावांमुळे आता मात्र थोडीशी फाईट करताना नक्कीच वालीव टीम पाहायला मिळेल, कारण की षटक झाले समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांचं लक्ष असणार आहे. पुढील मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. 2 टीमचे कर्णधार त्यांना मी रिक्वेस्ट करतोय, एका बाजूने असतील तुषार 11 धानेव आणि आय ग्रुप भाटपाडा. चला 2 टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट करतोय की टॉस बॉक्स मध्ये आपण त्वरित या टॉस सुद्धा करणार आहोत महत्त्वपूर्ण या मॅचचा. थँक्यू. तुषार 11 धानेव टीम. चला कॅप्टन पाठवून द्या प्लीज, रिक्वेस्ट असेल. इनिंगमध्ये आपण नाणेफेकी करतोय आणि इनिंगमध्ये टॉस साठी उपस्थित राहणं गरजेची बाब आहे. चला टॉससाठी मी रिक्वेस्ट करतोय आमच्या सन्माननीय राजेशजी काटेला साहेब इथे दाखल झाले. तर राजेशजी काटेला साहेब आपणास रिक्वेस्ट करतोय आपण टॉस करण्यासाठी या. आखीपाड्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असे टॉसची ओळख करून दिली जाईल. एका बाजूने आहे एकविरा आणि दुसऱ्या बाजूने मातृभाषा स्पोर्ट्स. कॉल कोण देतोय? धानेव टीम कडून कॉल येतोय. एकविरा आणि इथे मातृभाषा स्पोर्ट्स. साहेबांनी विनंती करून आपण शुभेच्छा द्या 2 कॅप्टन्सना आणि नक्कीच आपण विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. टॉस कॉल दिला होता, एकविरा आला. मातृभाषा स्पोर्ट्स म्हणजेच कल्पेश टीम टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण. या मैदानावर रेकॉर्ड तुमचा चांगला आहे, ट्रॉफी तुम्ही कमावलेल्या आहेत. या सीझनमध्ये थोडीशी सुरुवात पहिल्या टुर्नामेंटमध्ये खराब झाली आहे. या मॅचमध्ये काय गेम प्लॅनिंग असतील? नक्कीच, कारण गेल्या मॅचमध्ये एवढी प्रॅक्टिस नव्हती आणि आता प्रॅक्टिस केली आहे. बघू आता काय होतं. काय टीम पूर्ण पॅक आहे आज? उमेश पाहायला मिळतील इन्फॉर्म? हो नक्कीच, जे आता प्लेयर आहेत ते सर्व आज आहेत. धानेव टीमच्या समोर तुमची लढत झालेली आहे, वर्चस्व एकमेकांच्या समोर गाजवलं आहे. खास करून आपण पाहिलं तर या मॅचमधून तुमच्या टीमकडून कोणता खेळाडू असेल त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली पाहिजे? नक्कीच, जसं आता ओपनिंगला उमेश आहे, बॅटिंगमध्ये रुपेश आहे, विजय आहे आणि बॉलिंगमध्ये पण तेच आहेत उमेश, रुपेश, विजय, विकास.
धन्यवाद असतील, शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. तर आपण जाऊया धान्यव टीमकडे. धान्यव टीम टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. काय वाटते आज टीममध्ये काही खेळाडू पाहायला मिळतील का, पूर्ण टीम पाहायला मिळेल की काही खेळाडू अनुपस्थित असतील? नाही, सर्व असतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एक चर्चा केली जाते तर एक नाव विश्वनाथ जाधव, काही इन्फॉर्म पाहायला मिळतील आज? हो, असं वाटतंय. डेफिनेटली आपण पाहिलं तर सोबत असतील तुम्हाला. तर धान्यव सांगितलं तर नक्कीच विश्वनाथ जाधव ह्या नावाचा नक्कीच पूर्णपणे आपण पाहिला तर उल्लेख केला जातोय आणि कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. वळणार आहोत मॅचकडे आपण. फुलटॉस चेंडू आहे, त्यावर प्रहार केला जातोय आणि लगावली जाते 6 धाव्यांची मोहर. आणि महेश आज मात्र त्याचा दिवस आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉकहॉलचा मारा केला होता. मिळेल फक्त एक सिंगल. पहिल्या बॉलचा जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती ठोकलाय महेश भोईरने षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. यावेळेस निमिषच्या बॅट मधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतो फाईन लेगच्या दिशेनं. मिळेल एक सिंगल. लक्ष आहे ते म्हणजेच 22 धावांचं आणि 22 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा मिस्टेक फटका जरूर पाहायला मिळाला. अजून सुद्धा विजयासाठी 14 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी दबाव निर्माण करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. उच्छाने विकेट या ठिकाणी पकडावे लागतील. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, झेल मात्र होते ड्रॉप. कदाचित हा झेल जर पकडला असता तर थोडासा दबाव निश्चितच निर्माण झाला असता. आता तसं काही होताना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दरम्यान क्षेत्रामध्ये. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिला तर सुंदर फटका आहे. मिळतील या फटक्यावरती 2 धावा. बॅकफुटला गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 13. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 9. नंबर 2चं षटक टाकण्याकरता वसंत सांबरे. पहिला बॉल तेज तरार होता परंतु डाव्या ष्टी बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक हे जज करतोय आणि पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय मिस्टर महेश भोईरचा खेळ आउट. धन्यवाद. नो बॅटर दिनेश थापड होते मैदानी शॉट मध्ये. दबाव निर्माण करायचं असेल तर मागेच म्हटले गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
कारण आपल्या अकाउंट मध्ये आता बॅलन्स कमी राहिलाय आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावरती देखील लक्ष द्यावं लागेल आई जीवदानी स्पोर्ट वालीव टीमला. एक सिंगल धाव येते. अति वेगानं गोलंदाजी होताना मैदानी शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जणू काही मैदानी शॉट मध्ये वालीव एक्सप्रेस धावताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा हा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. अजून एक डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू होतो फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल धाव. लो स्कोरिंग सामना जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील रफ अँड टफ सिटीमध्ये जरूर पाहायला मिळतात. परंतु सध्या तर आपण पाहिलं तर वर्चस्व या ठिकाणी या मॅच मध्ये राहिलंय ते म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट लोहपडा टीम्स ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ राहिलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललं. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलं गेलंय. या ठिकाणी झाली या षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर 22 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना अष्टभुजा स्पोर्ट लोहपडा टीमची धाव संख्या झाली आहे 1-20. आता मला चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. वन साइड वाला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय विजय. कारण की ज्याप्रमाणे जिथे गोलंदाजी चांगली झाली वाली टीमला पहिल्या षटकापासून बॅकफुटला मात्र ढकलण्याचं जे कार्य महेशने केलं होतं आणि तिथून मात्र आपण पाहिलं त्यांना त्या अडचणीतून सावरता आलं नाही. आणि तेच कारण प्रमुख आपण पाहू शकतो की उर्वरित पहिल्या षटकामध्ये 4 धक्क्यानंतर पूर्णपणे टीम दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला गेली आणि जी पकड आपण पहिले मजबूत केली आणि ती कायम ठेवली आहे. आता 6 चेंडू आहेत आणि 2 धावा. या मैदानावर आपण बघितलं तर चमत्कारी गोलंदाजी होऊ शकते पण तू करावी लागेल. कारण की आपण बघितलं या मैदानावर 3 चेंडूमध्ये 1 धाव झालेली नाही आहे. या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या नाही आहेत. 12 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या नाही आहेत आणि या मैदानावर 18 चेंडूमध्ये 11 धावा सुद्धा नाही झालेल्या आहेत. तर हा रेकॉर्ड आहे या मैदानाचा. त्याच्यासाठी गोलंदाजी तुम्हाला चांगली आणि विकेट टेकिंग जर गोलंदाजी होतीये तर कदाचित इथे या 2 धाव्यांसाठी सुद्धा फाईट मात्र केली जाऊ शकते. इथे इम्प्रेसिव्ह कामगिरी म्हणावं लागेल. इंटेलिजंट क्रिकेट, स्मार्ट क्रिकेट म्हणावं लागेल. कारण की त्यांना माहिती आहे इथे आपल्याला काय करायचं आहे तर सिंगल फक्त घ्यायचं. आपल्या जी नौका आहे ती सहज पार होईल. आपल्याला मोठे फटके घ्यायचे नाहीत आणि त्या अनुषंगाने मात्र 1 धाव घेतली आणि सिंगल मात्र रोटेट करत आता 1 धावेची गरज. फुलटॉस या वेळेला आणि फिनिशिंग शॉट. दॅट्स अ बिग हिट. ह्यूज सिक्सर आणि मॅच खल्लास केलाय आणि सामना जिंकलाय अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपडा टीमने.
what do you say? Man of the match कडे वळूया आपण नो डाऊट, कारण की स्पेल तितकाच चांगला राहिला. बॅटिंगचं जर विश्लेषण करायचं झालं तर नंतर करूया, पण जो स्पेल होता ना, 1 षटक 4 विकेट,